नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। देव आणि मनुष्याचे शास्ता महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा श्रावक संघ, या तीन रत्नाला अभिवादन। विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मक्रांतीला संपूर्ण आयुष्य समर्पण। कालकथित विपसनाचार्य गोयंका गुरुजी यांच्याही धम्माचं स्मरण। उपस्थित भिक्खू संघ, सर्व साधक साधिका, उपासक उपासिकांनो, आज अष्टमी उपोषद, त्यानिमित्ताने एक दिवसीय विपसनेचे शिबिर यशोधरा महिला मंडळ, राजगृह बुद्धविहार, कमलानगर, हिंगोली या ठिकाणी आपण सर्व उपासक उपासिकांनी एक दिवसीय शिबिरामध्ये सहभाग नोंदवून कुशल कर्म, सत्कर्म, पुण्यकर्म अर्जित केलेला आहे। आपण साधक साधिका, उपासक उपासिकांनो, आपण पाहत आहोत की हे मनुष्य जीवन आपलं अतिशय दुर्मिळ आहे आणि या दुर्मिळ जीवनाला सार्थकी लावण्यासाठी आपला थोडा वेळ का होईना आपण सत्कर्मी लावला पाहिजे। आज उपोषद, अष्टमीचा उपोषद या निमित्ताने आपण सुंदररित्या सर्वांनी सकाळी 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत आपण जवळपास या ध्यान साधना शिबिरामध्ये उपोषद धारण करून आहात। आपण पाहतो आपलं जेवढा वेळ आपण आपल्या स्वतःला कुशल सत्कर्म पुण्यकर्माकडे लावू, तेवढा वेळ आपण आपला स्वतःचा हळूहळू थोडा थोडा मार्ग, मुक्तीचा, निब्बाणाचा मार्ग आपण स्पष्ट करत आहोत। कारण आपण पाहिलेलं आहे की मनुष्य जीवनाचं ध्येयच ते आहे। मनुष्य म्हणून जन्मलो तर प्रत्येकाने आपल्या चित्ताला निर्मळ करत करत या जीवनामध्ये श्रोतापन्न, सतोतागामी, अनागामी, अरहत अशा प्रकारे फल प्राप्त करायला पाहिजे। किमान चुल्ल श्रोतापन्न तरी आपण जर झालो तर नक्की आपल्याला जिथे कुठे शिलाचं पालन करता येईल, समाधीचा अभ्यास करता येईल, तिथे आपल्याला उत्पन्न होता येईल, जिथे दान देता येईल, जिथे धम्मश्रवण करता येईल, तिथे उत्पन्न होता येईल। आणि याच आपल्या थोड्या थोड्याशा एकंदरीत कुशल कर्म सत्कर्माच्या बलाने, संचयाने आपल्याला निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करता येईल। आणि म्हणून हे आजच्या प्रसंगी केलेलं आपण सर्वांचं हे सत्कर्म, पुण्यकर्म निब्बाणाच्या साठी सहाय्यकारी ठरण्यासाठी आपण वारंवार आपल्या चित्ताला निर्मळ करत राहिलं पाहिजे। कारण दुसरा मार्गच नाही। एकायनो अयं भिक्खवे मग्गो सत्थानं विशुद्धिया, भगवान तथागतांनी वारंवार म्हटलेला आहे। एकच असा मार्ग आहे की आपल्याला विशुद्ध बनवण्यासाठी। अनेक मार्ग तर वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धेकडं, वेगवेगळ्या प्रकारच्या ठकविण्या फसविण्याकडं आहेत, परंतु भगवान तथागतांचा एकमेव मार्ग संपूर्ण मनुष्याला शुद्ध, परिशुद्ध आणि निर्मळ बनवण्यासाठी आहे। आणि म्हणून आपण आहे तो वेळ सत्कर्मी लावला पाहिजे।
जो की आजच्या प्रसंगी अष्टमीच्या निमित्ताने आपण उपोषण धारण करून एक दिवसीय शिबिरामध्ये सहभाग होऊन पुण्यकर्म अर्जित केले. या सर्व पुण्याच्या बलाने सर्वांना आयु, आरोग्य, सुख तथा बल्लाभो, सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण हो. उत्तरोत्तरी सर्वांचं आज अर्जित केलेलं कुशल कर्म, सत्कर्म, पुण्यकर्म सर्वांना निपानासाठी सहाय्यकारी ठरो, अशा प्रकारची मंगलकामना व्यक्त करून आपण आजचा या एक दिवसीय शिबिराचा समारोप करत आहोत. सब्बीतियो विभजन्तु सब्बरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सोत्थे भवन्तु ते. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सोत्थे भवन्तु ते. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सोत्थे भवन्तु ते. अभिवादनशीली स नित्यं वद्धपचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.